महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आज या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्वांचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात, माननीय संजय राऊतजी, आदित्य ठाकरे, आमचे दोन्ही खासदार देसाई साहेब आणि सावंत साहेब, जितेंद्र आव्हाडजी, विद्याताई चव्हाण, मिलिंद नार्वेकर, सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळवलं आणि तर आपणा सर्वांच्या समोर पहिल्यांदाच एकत्रितपणाने येते। या घवघवीत यशामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, चंद्र पवार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी आप हा पक्ष, आम आदमी पार्टी, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध संघटना ज्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी कामगिरी बजावली, जनजागरण केलं। खास करून निर्भय बनो ही जी संघटना आहे, डॉक्टर विश्वंभर चौधरींची, निखिल वागळे असतील, आदी ॲडव्होकेट सरोदे असतील किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना ज्यांची नावं प्रचंड मोठी यादी आहे, त्या सर्वांनी मिळून महाराष्ट्रात जनजागरण करून आज महाराष्ट्रातला हा विजय प्राप्त झालेला आहे। देशातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने बजावलेली भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीला जे बळ भारतातल्या जनतेने दिले, त्यातलं सगळ्यात मोठं लक्षणीय यश आणि बळ महाराष्ट्रातल्या जनतेने या महाविकास आघाडीला दिलेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपण या ठिकाणी भेटलेलो आहेत। मी आमच्या सहकारी पक्ष आणि सर्व संघटना ज्यांचा मी उल्लेख केला त्या सगळ्यांचे आभार मानेनच, पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि काँग्रेसचे दोन्ही नेते पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आज आपणाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं आहे। आपणही आम्हाला या निवडणुकीत सगळ्यांनी सहकार्य केलं। सर्व चॅनेल, सर्व वर्तमानपत्र, आमच्याकडे साधनं कमी होती, यंत्रणा कमी होती, जाहिरात देण्याची क्षमता 2% पण नव्हती समोरच्या बाजूच्या तुलनेनं, आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा झाल्या याचा आपणा सर्वांना अंदाज आलेला आहे आणि किती खर्च एखादा पक्ष करू शकतो याचा आकडे जर बघितले तर त्या पार्श्वभूमीवर मिळालेलं हे यश 31 जागांचं हे फार मोठं आहे आणि त्यामुळं एवढं घवघवीत यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेलं आहे। त्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आभार त्यांचे मानणे आवश्यक आहे। यासाठी मी ही पत्रकार परिषद सुरू करावी एवढीच विनंती करतो। आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी, जयंतराव, बाळासाहेब थोरात, संजयजी, आमचे सर्व नवनिर्वाचित खासदार आणि मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही पत्रकार परिषद महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याकरता आम्ही आयोजित केलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेचा या देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये ज्या देशातील जनतेने जे मतदान केले आहे त्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेचा फार मोठा आणि सिंहाचा वाटा आहे। महाविकास आघाडीला
अगदी निर्णायक बहुमत दिलेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे सर्व घटकातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना घवघवीत असा पाठिंबा दिला गेलेला आहे. त्याची परिणिती आपण निकालात पाहिलेली आहे. या निवडणुकीमध्ये आमचे जरी 3 प्रमुख पक्ष असले ते जवळ 30-40च्या वर जनसंघटना, काही छोटे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष असेल, दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट, CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, अनेक जनसंघटना, समाजवादी पार्टी, सगळ्यांची नावं मगाशी जयंतरावांनी म्हटल्यावर खूप मोठी यादी आहे. आणि त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंतरावांनी घेतली. त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला. त्यांचे सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मानणं गरजेचं आहे. महाराष्ट्र जनतेनं आज या देशातली लोकशाही, या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे. सिंहाचा वाटा आहे आणि त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचेही धन्यवाद. आपण ही खूप लांबलेली निवडणूक, जवळजवळ 2-1 महिन्यापर्यंत लांबलेली निवडणूक आपण सर्वांनी कव्हर केली. जनतेपर्यंत आमचे विचार पोचवायचा प्रयत्न केला. प्रचंड मोठ्या धनशक्तीच्या विरोधात आम्हाला लढावं लागलं. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्यावर कशा प्रकारे दडपण होतं हे आपण चांगल्या प्रकारे जाणता. आणि मग ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत